हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी एक नंबर ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये रमाकांतने धमाका केला आहे. रमाकांत चक्क उदयकांतच्या डोक्यात बांबू घालून उदयकांतच्या तावडीतून निसटला आहे आणि रमाकांत हा रस्त्यावर पोहोचला आणि याच रस्त्याने ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सुद्धा जात होते. ईश्वरीने रमाकांतला पाहिलंय, अर्णवला गाडी थांबवायला सांगितली आहे आणि जर रमाकांत ईश्वरी आणि अर्णवपर्यंत पोहोचला तर मामीचा खेळ संपला. मामीचं सत्य नक्कीच ईश्वरी आणि अर्णवला समजणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी अर्णववर हल्ला करणाऱ्या गुंडाचा गळा दाबत असते आणि थोड्याच वेळात हा गुंड यमसदनी जाणार, मरणार अशी परिस्थिती निर्माण होते आणि तेवढ्यात अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीला थांबवतो. ईश्वरी या गुंडाचा गळा सोडून देते. हा गुंड जमिनीवर जाऊन पडतो. त्याला खूप त्रास होत असतो. ईश्वरीने त्याला जन्माची अद्दल घडवलेली असते. अर्णव हा ईश्वरीला जवळ घेतो. हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, तुला सांगितलं होतं ना, या गुंडांपासून दूर राहा, गाडीमध्ये बस, बाहेर येऊ नको. तर ईश्वरी म्हणते, सर, मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की मी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कोणतंही संकट तुमच्यावर येण्याआधी माझ्यावर येईल. अर्णव म्हणतो, अगदी सावित्रीसारखं. ईश्वरी म्हणते, हो सर. अर्णव आणि ईश्वरी या सगळ्या गुंडांकडे पाहतात. गुंड जमिनीवर सगळे पडलेले असतात. अर्णव आणि ईश्वरीने त्यांची चांगलीच वाट लावलेली असते आणि मग अर्णव आणि ईश्वरी गाडीत बसतात. ईश्वरी म्हणते, सर, किती संकट येत आहे आपल्या वाटेत, आपल्याला जायचंय आणि एकानंतर एक संकट येतच आहेत. ईश्वरी ही देवाला प्रार्थना करते, गणूबाप्पा, आता सगळी संकट दूर कर आणि आम्हाला सुखरूप राहू दे, सुखरूप लवकरात लवकर पोहोचू दे. आणि तेवढ्यात फोन वाजतो. अर्णव फोन उचलतो तर मामाचा फोन असतो. मामा विचारतो, काय रे अर्णव, कोठेस? आम्ही पोहोचलो सुद्धा, तू अजून का आला नाहीस? तुम्ही कोठे आहात? तर ईश्वरी मामाला सांगू लागते, काय सांगू मामा, किती अडचणी आल्यात आम्हाला. तर तेवढ्यात अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, मामा, येतोय आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. ईश्वरी ही गप्प बसते. मामा विचारतो, काय रे, ईश्वरी काय म्हणत होती, कोणत्या अडचणी? अर्णव सांगतो, नाही मामा, काय नाही, सगळं अंडर कंट्रोल आहे, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो. असं म्हणून अर्णव फोन कट करतो आणि ईश्वरीला विचारतो, तू कशाला त्यांना सांगत होती, उगाच त्यांना टेन्शन आलं असतं. ईश्वरी म्हणते, सर, एवढी संकट येत आहे ना की माझं डोकंच चालत नाहीये, काय करावं काय बोलावं मला सुचलंच नाही. आणि मग ईश्वरी पुन्हा एकदा गणूबाप्पासमोर हात जोडते आणि आता सगळी संकट दूर होऊ दे, सगळं ठीक होऊ दे अशी प्रार्थना करते. अर्णव म्हणतो, रिलॅक्स, सगळं ठीक होईल, आपण थोड्याच वेळात पोहोचू. अर्णव पुढे पाहतो तर हे गुंड त्याच्या गाडीसमोरच झोपलेले असतात आणि अर्णव गाडी रिव्हर्स घेतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा हा खाली पडलेला गुंड ज्याची ईश्वरीने जिरवली आहे, हा गुंड लगेच सौदामिनीला कॉल करून सांगतो, मॅडम मॅडम, त्यांनी आम्हाला मारलं आणि पळून गेले. पण आता ही सौदामिनी ऐकते की नाही हे देवास ठाऊक. आणि इकडे रमाकांत हा उदयकांतच्या तावडीत असतो. उदयकांत चक्क आपली बंदूक बाहेर काढतो आणि म्हणतो, दादा दादा दादा, आता तुझी अंतयात्रा जवळ आली आहे, अंतिम यात्रा. आता तू थोड्याच वेळात त्या यमाच्या रेड्यावर बसून स्वर्गाकडे जाणार. मस्त आभाळात, आकाशात, तुला ढगातच पाठवतो. बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे? चल बोल लवकर. पण रमाकांतच्या तोंडावर कपडा असतो त्यामुळे त्याला काय बोलता येत नाही. उदयकांत म्हणतो, अरे हो, तू कसा बोलणार, तुझ्या तोंडावर मी कपडा बांधलाय ना, थांब, तुझी शेवटची इच्छा सांगायला कपडा बाजूला करतो. असं म्हणून उदयकांत रमाकांतच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो. रमाकांत चिडून म्हणतो, उदयकांत, मूर्खपणा करतोयस तू, मूर्ख आहेस तू. तर उदयकांत सांगतो, मूर्ख आधी होतो मी, आता मी मूर्ख नाहीये, आता हुशार झालोय. आता काय करायचंय ना ते मला चांगलंच कळतंय. जोपर्यंत तू मरणार नाही तोपर्यंत माझी सुटका होणार नाही, म्हणून तुला मारायचंय. आणि तेवढ्यात उदयकांतला वल्लरीचा एक मेसेज येतो आणि या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, त्याला संपवून टाक. हे पाहून उदयकांत खूप खुश होतो.
रमाकांतला हा मेसेज दाखवतो आणि सांगतो, पहा वल्लरीने सांगितलंय तुला संपून टाकायला. मला तर तुला आधीच मारायचं होतं, तीच नको म्हणत होती, पण आता तीच म्हणतीये संपून टाक. चल आता तुझ्या मरणाची वेळ जवळ आली आहे. काय आयुष्यभर तू देवाची नावं घेत होतात, घे त्या एखाद्या देवाला बोलून पहा, तुला कुणी वाचवायला येत आहे की पाहू. रमाकांत खूप दुःखी होतो. उदयकांत म्हणतो, दादा मला ना खूप वाईट वाटतंय. अरे आपल्या शास्त्रात लिहिलंय की मोठ्या भावाचे सगळे अंतिम कार्य लहान भावाने करायचे असतात, पण देवाने माझं काय नशिबात लिहून ठेवलंय, लहान भावाच्या हातूनच मोठ्या भावाचा जीव घेतला जातोय. अशी नाटकं तो करत असतो. त्यामुळे रमाकांत खूप चिडतो. उदयकांत म्हणतो, आता आहे ना तू नामस्मरण कर. नामस्मरण करता करताच मी तुला ढगात पाठवतो. एक गोळी काम तमाम, डायरेक्ट ढगात. रमाकांत उदयकांतकडे रागारागाने पाहतो. उदयकांतची ॲक्टिंगच खूप वेगळी आहे, खूप भारी आहे. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे आपल्या इव्हेंटच्या दिशेने जात असतात आणि त्यांची गाडी सुसाट वेगाने धावत असते. तेवढ्यात रस्त्याने एक दिंडी चालू असते. दिंडी जात असते, पालखी जात असते. ईश्वरी अर्णवला गाडी थांबवायला सांगते. अर्णव विचारतो, काय झालं? ईश्वरी म्हणते, सर पालखी जातीये, पालखीचं दर्शन घेऊया. अर्णव म्हणतो, अगं ईश्वरी किती उशीर झालाय, आधीच उशीर झालाय. नाही नाही आता नाही. ईश्वरी म्हणते, सर किती संकट येत आहे, आपण देवाचा धावा केला, देवाची प्रार्थना केली ना तर ही संकट दूर होतील. फक्त 1 मिनिटं. अर्णव म्हणतो, आपल्याला उशीर होईल. ईश्वरी चिडून म्हणते, सर 1 मिनिटाने काही उशीर होत नसतो, थांबा मी देवाचं दर्शन घेऊन येते, पालखीचं दर्शन घेऊन येते. असं म्हणून ईश्वरी गाडीतून खाली उतरते. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी काही ऐकत नाही. ईश्वरी या पालखीजवळ येते. पालखीची पादुकांची मनोभावे पूजा करते आणि मग देवाला नमस्कार करते आणि देवाला प्रार्थना करते, परमेश्वरा किती संकट येत आहे आणि आम्हाला ही कॉम्पिटिशन जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. प्लीज आम्हाला ही कॉम्पिटिशन जिंकू दे, सगळं काही ठीक होऊ दे, आता आमच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको. अशी प्रार्थना ईश्वरी या पालखीजवळ या पादुकांजवळ करते. आणि इकडे उदयकांतने रमाकांतच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि तो काउंटडाऊन सुरू करतो. 1, 2, 3. पण गोळी चालवण्याआधीच रमाकांत हा जोरात हसू लागतो. रमाकांतला हसताना पाहून उदयकांतला मोठा धक्काच बसतो, कारण रमाकांत आता काही क्षणात मरणार आहे, मी त्याच्या डोक्यात गोळी घालणार आहे, मग त्याने रडायला पाहिजे, तो हसतो का हेच त्याला कळत नाही. उदयकांत विचारतो, हसतो कशाला रे तू? तर रमाकांत म्हणतो, उदयकांत मला तुझ्यावर हसू येतंय, कारण इतकी वर्ष झाली तू तसाच मूर्ख आहेस, बावळट कुठला. अरे वयानुसार माणूस हुशार होतो, समजदार होतो, त्याचा बावळटपणा कमी होतो, पण जसं जसं तुझं वय वाढतंय, तुझे केस पिकताय ना, तसा तसा तुझा मूर्खपणा बावळटपणा वाढत चाललाय. तू आधीसारखाच आहे, 1 नंबरचा बावळट कुठला. उदयकांतला खूप राग येतो. उदयकांत चिडून म्हणतो, दादा मला बावळट नाही म्हणायचं. तर रमाकांत म्हणतो, अरे बावळटला बावळट नाही म्हणणार तर लय मोठा आईन्स्टाईन म्हणू का मी? 1 नंबरचा मूर्ख आहेस तू. अरे तुला काडीची अक्कल नाही आहे. त्या वल्लरीने तुला ऑर्डर सोडली आणि तू लगेच तयार झाला मला मारायला. अरे तिच्या हातचं खेळणं करून ठेवलं आहे वल्लरीने तुला, म्हणजे तू माझा खून करणार आणि ती वल्लरी नामानिराळी राहणार. आज ना उद्या माझी बॉडी तर पोलिसांना सापडेलच, मग पोलीस शोध घेतील, तुला पकडतील, तू पकडला जाशील, जेलमध्ये राहशील आणि वल्लरी काय त्या महालात राहील. मूर्खपणा करू नको, मला मारू नको. उदयकांत म्हणतो, अरे दादा मी कोणाच्या हाती सापडत नाही. अरे भूत आहे मी, पिशाच्च, हवेत उडून जातो, कोणाच्या हाताला लागत नाही. एकदा का तुला मारलं मी येथून फरार होणार, मग काय पोलिसांच्या हाती लागणार नाही. हां एक गोष्ट तुझी खरी आहे, तुझी बॉडी आज ना उद्या पोलिसांना भेटणार, मग पोलीस शोध घेतील, त्या वल्लरीला पकडतील आणि वल्लरीने जरी माझं नाव घेतलं ना तरी मी काय पोलिसांच्या हाती लागत नाही. असा गायब होईल ना की पोलीस वर्षानुवर्ष शोधत राहतील, पण त्यांना सुद्धा माझी डेड बॉडी सापडेल, मी सापडणार नाही. रमाकांत हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. उदयकांत म्हणतो, आता तू काहीही बोलला ना तरीसुद्धा तुझी सुटका नाही, आता तुला देवाघरी जावंच लागणार. असं म्हणून उदयकांत पुन्हा एकदा रमाकांतच्या डोक्याला बंदूक लावतो. रमाकांत उदयकांतला म्हणतो, उदयकांत एवढा मूर्ख बनू नकोस. तुला काय वाटतं हे एवढं सगळं सोपं आहे? तुम्हाला मारशील, परागंदा होशील, फरार होशील, पोलीस तुला कधी पकडू शकणार नाही, हे शक्य नाही आहे. तू नक्कीच पकडला जाशील. अरे
आता तरी थोडा मेंदूचा वापर कर, थोडा बावळटपणा कमी कर आणि माझ्याकडे तुझ्या विरुद्ध एवढा मोठा पुरावा आहे ना, जो पुरावा तुला जेलमध्ये नक्कीच पोहोचवेल. उदयकांतला मोठा धक्काच बसतो. उदयकांत विचारतो, माझ्या विरुद्ध पुरावा? कोणता पुरावा? रमाकांत त्याला सांगतो, जेव्हा वल्लरी घरातील दागिने आणि पैसे चोरून तुला द्यायला आली होती ना, तेव्हा तुमच्या दोघांचा व्हिडिओ शूट केलाय मी. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. उदयकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की जेव्हा वल्लरीने उदयकांतला ते दागिने दिले, तेव्हा तिला सुद्धा कोणाची तरी हालचाल जाणवली होती की येथे झाडं हल्ली आहेत, पण तेथे कुणीच नव्हतं. म्हणजे हा रमाकांत होता ज्याने त्यांचा व्हिडिओ शूट केलाय. रमाकांत सांगतो, जरी तुम्हाला मारून टाकलं ना, तरी तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचण्याची सगळी व्यवस्था मी करून ठेवली आहे. माझ्या मृत्यूनंतर सुद्धा तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचणार आणि मग पोलिसांना समजणार की माझ्या मृत्यूला कारणीभूत तू आणि वल्लरी आहे. त्यामुळे मग तुम्ही दोघेही एकत्रच जेलमध्ये जाणार. तू टेन्शन घेऊ नको. उदयकांतला खूप राग येतो आणि उदयकांत चक्क रमाकांतचे केस ओढतो. त्याच्या डोक्याला बंदूक लावून म्हणतो, लवकर सांग, कोठे आहे तो व्हिडिओ? तर रमाकांत आणखीन जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, उदयकांत, किती बावट आहे रे तू. तुला काय वाटतं एवढा महत्त्वाचा व्हिडिओ मी माझ्याजवळ ठेवला असेल? अरे, तुझ्यासारखी नीच माणसं खूप पाहिली आयुष्यात. त्यामुळे मला सुद्धा आता कळलंय की तुमच्यासारख्या माणसांबरोबर कसं वागायचं असतं. त्यामुळे एवढा महत्त्वाचा पुरावा मी काय माझ्या मोबाईलमध्ये किंवा माझ्याजवळ नाही ठेवला आहे. अशा ठिकाणी ठेवला आहे ना, जेथे माझ्या मृत्यूची बातमी कळली रे कळली की तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत नक्की जाणार. आणि मग तुझी आणि वल्लरीची काय अवस्था होईल ना, याचा विचार तू करू शकतो. उदयकांत खूप चिडतो आणि रमाकांत पुन्हा एकदा हसू लागतो. फ्रेंड्स, या सीनमध्ये रमाकांतची ॲक्टिंग खूप भारी आहे. म्हणजे रमाकांतला असं मनसोक्त हसताना आपण कधीच पाहिलं नव्हतं. पण रमाकांत या सीनमध्ये खूप भारी ॲक्टिंग करतो. उदयकांत चिडून म्हणतो, ए रमाकांत, आत्ता तुझ्या डोक्यात गोळी घालीन बरं का. तर रमाकांत म्हणतो, अरे घाल ना, घाल, मी वाटच पाहतोय. तू मला मारशील, पण तू सुद्धा जास्त दिवस जगणार नाही आहे. मी तर मुक्त होईल, पण त्यानंतर तू आयुष्यभर त्या पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकशील. मग तुझे काय हाल होतील ना, हे तूच तुझं ठरव. उदयकांतला जबर धक्काच बसतो. आता काय करावं हेच त्याला कळत नाही. इकडे ईश्वरीची प्रार्थना सुरू असते. त्यामुळे अर्णव गाडीतून खाली उतरतो. ईश्वरीजवळ येतो आणि तिला म्हणतो, चल लवकर. ईश्वरी म्हणते, सर आता आलाय ना, पालखीचं दर्शन घ्या, चप्पल काढा, चप्पल काढा. अर्णव चप्पल काढतो. ईश्वरी त्याला नमस्कार करायला सांगते. अर्णवसुद्धा या पालखीला, पादुकांना नमस्कार करतो. मग ही पालखी पुढे निघून जाते. अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. पालखी तेथून निघून गेल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा आपले बूट घालतो. हे दोघे गाडीत बसतात आणि आपल्या डेस्टिनेशनकडे जायला निघतात. इकडे या आयोजकांच्या केबिनमध्ये आकाश आणि नम्रता येतात. नम्रता म्हणते, सर आमचे पासेस. आणि मग हा आयोजक नम्रताला पासेस देतो. नम्रता हे पासेस चेक करते, तर यामध्ये फक्त नम्रता आणि आकाशचेच पासेस असतात. आणि हा आयोजक जसं काही खूप महत्त्वाचं काम करतोय असं आपलं काम करत बसतो. आकाश हे पासेस पाहतो. त्याला दिसतं की फक्त आपल्या दोघांचेच आहेत. आकाश या आयोजकाला विचारतो, ओ, फक्त आमच्या दोघांचेच पासेस आहेत, माझा भाऊ आणि वहिनीचे पासेस कुठे आहेत? तर हा माणूस चिडून म्हणतो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, येथे जे फिजिकली अवेलेबल असतील त्यांनाच पासेस मिळतील. आकाश चिडून म्हणतो, मला ते नियम वगैरे सांगू नका, मला माझ्या भावाचे आणि वहिनीचे पासेस द्या. तर हा माणूस चिडून म्हणतो, अहो तुम्हाला कळत नाही का हो, ही काय कौटुंबिक स्पर्धा आहे का? इंटरनॅशनल लेव्हलची कॉम्पिटिशन आहे आणि जोपर्यंत कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारा येथे फिजिकली अवेलेबल असत नाही तोपर्यंत मी पासेस देणार नाही. जा, तुम्ही जा. तुमची कंपनी आणि त्यांची कंपनी वेगळी आहे ना. तुम्ही आकाश टेक्स्टाईलतर्फे फॉर्म भरला आहे आणि त्यांनी सात्विक फॅशनतर्फे, त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांचे पासेस देऊ शकत नाही. आकाश चिडून म्हणतं, मला नियम नका शिकू, जेवढं विचारलं तेवढं सांगा, त्यांचे पासेस द्या. तेवढ्यात सौदामिनी तेथे येते. हे सगळं ऐकू लागते. हा आयोजक चिडून म्हणतो, तुला डोकं नाही का रे, सांगितलं कळत नाही का, चल निघ इथून. आकाश आणि या आयोजकामध्ये पुन्हा मारामाऱ्या होणार असं वाटत असतं. तेवढ्यात नम्रता म्हणते, आकाश तुम्ही शांत व्हा ना, आपल्याला आपले पासेस मिळाले आहेत, आपण जाऊया कॉम्पिटिशनसाठी. आकाश चिडून म्हणतो, नम्रता तू गप्प बस, तुला काही कळत नाही. नम्रता चिडून म्हणते,
तुम्ही गप्प बसा आणि माझं ऐकून घ्या. सर, तुम्हाला का कळत नाही? आकाश टेक्स्टाईल आणि सात्विक फॅशन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आपला त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. आकाश चिडून म्हणतो, संबंध नाही आहे. माझा भाऊ येतो आणि जेव्हा या 2 कंपन्या अस्तित्वात नव्हत्या ना, तेव्हासुद्धा आम्ही दोघे भाऊ होतो. तेव्हापासून आमची ओळख आहे, आमचं नातं आहे आणि मी त्याचे पासेस घेतल्याशिवाय जाणार नाही. तर नम्रता चिडून म्हणते, अहो सर, तुम्हाला का कळत नाही आहे? जर ते दोघे कॉम्पिटिशनला नाही पोहोचले तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना. सौदामिनी हे सगळं ऐकत असते. नम्रता म्हणते, आपण कॉम्पिटिशन जिंकलो तर आपला फायदाच होईल. तुम्ही हे का समजून घेत नाहीये? आता त्यांचा विचार करणं सोडा आणि फक्त आपला विचार करा. आपण ही कॉम्पिटिशन कशी जिंकणार याचा विचार करा. आणि तेवढ्यात सौदामिनी म्हणते, वाव, खरंच खूप चांगले विचार आहेत तुझे नम्रता. सौदामिनी आलीये हे पाहून आकाश आणि नम्रताला खूप राग येतो. सौदामिनी पुढे येते आणि आकाशला विचारते, तुझा द ग्रेट अर्णव राजेशिर्के अजूनसुद्धा पोहोचला नाही आहे का? तो पोहोचेल असं मला वाटत नाही. तर आकाश सौदामिनीला ठणकावून सांगतो, अर्णव दादा येथे नक्की पोहोचणार 101%. सौदामिनी म्हणते, ओके, ऑल द बेस्ट. तर आकाशसुद्धा म्हणतो, यू टू. आकाश निघून जातो. नम्रतासुद्धा जात असते. तर सौदामिनी तिला थांबवते आणि विचारते, काय गं, तू ईश्वरीची बहीण आहेस ना? नम्रता सांगते, हो, ईशू माझी बहीण आहे. सौदामिनी विचारते, मग घरातच आपल्या बहिणीविरुद्धच तू उभी ठाकली आहे का बरं? तर नम्रता विचारते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? सौदामिनी म्हणते, नाही 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 नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त क्युरियासिटी आहे. का? या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल का? तर नम्रता सांगते, आपली एक वेगळी ओळख असावी, आपल्यालासुद्धा मान मिळावा ही अपेक्षा असणं काय चुकीचं आहे का? त्यामुळेच मी माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे. मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. असं म्हणून नम्रता स्माईल करते. सौदामिनी पण स्माईल करते. नम्रता तेथून निघून जाते. सौदामिनी विचार करते, वल्लरी सांगत होती, कदाचित हाच तिचा तो प्यादा आहे. या नम्रताचा फायदा मी कॉम्पिटिशनमध्ये करून घेऊ शकते आणि फायदा म्हणण्यापेक्षा या नम्रताचा वापर मी करून घेणार आणि ईश्वरी आणि अर्णवला नामोहरम करणार असा विचार सौदामिनी करते. जर ते दोघे, तसे तर ते दोघे या कॉम्पिटिशनला पोहोचणारच नाही, पण जर पोहोचले तरीसुद्धा मी त्यांना या कॉम्पिटिशनमध्ये जिंकू देणार नाही. त्यासाठी मला नम्रताचा खूप वापर होईल असा विचार करून सौदामिनी चांगलीच खुश होते. आणि इकडे राजेश हा तुरुंगात बसलेला असतो. आई ग, आई ग असा आरडाओरडा त्याचा सुरू असतो. तेवढ्यात हवालदार येतो आणि विचारतो, ए बाबा, कशाला कंतो रे? तर राजेश म्हणतो, काय सांगू साहेब, अंग, पाठ, मान, कंबर सगळं दुखतंय. पाय, पोट, डोकं सगळं दुखतंय. हवालदार चिडून म्हणतो, अरे झेपत नाही तर कशाला दिवसभर व्यायाम करतो रे? कधी पाहिलं का व्यायाम 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 म्हणून दुखतंय. चल गपचूप झोप, आराम कर. तर राजेश म्हणतो, ओके साहेब, ओके, मी ना आराम करतो. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, मला जेवायला आणून देऊ नका आणि मला डिस्टर्ब पण करू नका. शांत झोपू द्या. झोपलं ना मला बरं वाटेल. हवालदार म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, नाही आणून देणार. राजेश परत नाटक करतो, आई ग, लय दुखतंय, आणि हवालदारासमोर झोपण्याचं नाटक करतो. हवालदार त्याची अवस्था पाहून हवालदारला सुद्धा वाईट वाटतं की याला खरंच दुखतंय असं त्याला वाटतं. हवालदार तेथून निघून जातो आणि हवालदार जाताच राजेश उभा राहतो. हवालदार गेलाय का ते चेक करतो आणि मग म्हणतो, अरे येड्या, तू इथून जावं ना, म्हणून मी ही सगळी नाटकं केली होती. कारण आज मला मोठा धमाका करायचा आहे. मला जे काम करायचं आहे ना, त्यामध्ये मला कुणी डिस्टर्ब करू नये, मला कुणी पाहू नये, म्हणून मी हे नाटक केलं. कशी होती ॲक्टिंग मग? ऐग ऐग अशी ॲक्टिंग हा राजेश पुन्हा एकदा करतो. हसू लागतो. मग त्याच्या त्या चबुतऱ्यावर जाऊन बसतो. तेथे पाण्याचा माठ बाजूला ठेवलेला असतो. राजेश हा पाण्याचा माठ उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये चक्क बॉम्ब बनवण्याचं सगळं सामान असतं. राजेश सगळ्यात आधी एक कागदाची पुडी बाहेर काढतो आणि ही पुडी उघडतो तर त्यात फटाक्यांमध्ये किंवा बॉम्बमध्ये जी दारू वापरली असते ती दारू असते. आणि राजेश ही हातात घेतो आणि अशी फ्लाईंग किससारखी पुढे फुकतो आणि जोर जोरात हसू लागतो. आता या राजेशचा काय प्लॅन आहे ना, खूप खतरनाक प्लॅन आहे असंच दिसतंय. आणि इकडे उदयकांतला खूप टेन्शन आलेलं असतं. आता पुढे काय करायचं हाच प्रश्न उदयकांतला पडतो.
आणि रमाकांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. उदयकांत, आता मूर्खपणा करू नकोस. तू माझी साथ दे. मला सोड. मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ दे. ती वल्लरी माझ्या कुटुंबाचं अस्तित्व मिटवायला निघाली आहे. मी त्या वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर आणतो. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझं नाव कुठेही येऊ देणार नाही. मग तू तुझा सुखाने जगायला मोकळा. मला सोड. ऐक उदयकांत, कसला विचार करतोय? तू आयुष्यात खूप चुका केल्या आहेत, खूप गुन्हे केले आहेत, पण आता त्या वल्लरीची साथ देऊ नको. पुन्हा अशी चूक करू नको. माझी साथ दे. तुझ्या मोठ्या भावाची साथ दे. मी तुला वचन देतो. मी तुला वाचवणार. मी तुला काही होऊ देणार नाही. पण उदयकांत या रमाकांतच्या डोक्यात जोरात बंदूक मारतो. त्यामुळे रमाकांत जागेवरच बेशुद्ध पडतो. उदयकांत चिडून म्हणतो, नाही 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 नाही, तो पुरावा पोलिसांना नाही भेटायला पाहिजे. तो पुरावा जर पोलिसांना सापडला तर मग सगळं संपेल. काय करू काय करू? या रमाकांतचा फोन माझ्याकडे, त्यामध्ये व्हिडिओ चेक करतो. मग रमाकांतचा फोन उदयकांत पाहतो, पण या फोनला लॉक असतं. मग हे लॉक कसं उघडायचं? तर उदयकांत त्याचं फिंगरप्रिंट लावून पाहतो. मग त्याचा फेस लावून पाहतो, पण या फोनचं लॉक काही उघडत नाही. उदयकांत चिडून म्हणतो, असं कोणतं लॉक लावून ठेवलंय देव जाणे. मी एक काम करतो, त्याने फोनमध्ये तर पुरावा ठेवला नसेल. मी त्याच्या घरी जातो. अर्णवच्या घरी नक्कीच त्याने हा पुरावा लपवलेला असेल. तेथे जाऊन पुरावा शोधतो. काहीतरी करावंच लागेल असा विचार उदयकांत करतो. रमाकांत बिचारा बेशुद्ध झालेला असतो. आणि इकडे राजेश या माठाला कवटाळतो, माठाला मिठी मारतो आणि जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, ती मूर्ख सौदामिनी देशमुख, तिला तिचे काय फालतू प्लॅन बनवायचे ना ते बनवू दे, पण माझा प्लॅन तयार आहे. मी त्या अर्णव राजेश शिर्केचा सगळा हिशेब आज एका चुटकीत मिटवणार आहे, कायमचा मिटवणार आहे. आणि माझ्या इंदोरी जिलेबीचा सुद्धा. माझी? ती तर माझी कधी झालीच नाही, पण आज मी तिलासुद्धा तिच्या नवऱ्याबरोबर डायरेक्ट ढगात पाठवणार असा विचार करून हा राजेश खूप खुश होतो. आणि मग त्याने आधीच या माठातून दारू तर बाहेर काढलेली असते, त्यानंतर तो चक्क बाकीचं सामानसुद्धा बाहेर काढतो. याच्यामध्ये काहीतरी रिमोट वगैरे असतं, म्हणजे तो टाईम बॉम्ब लावणार असतो. आणि या सामानाकडे पाहून राजेश खूप खुश होतो. एखाद्या विचित्र माणसासारखा, सायकोसारखा या सगळ्या वस्तूंकडे तो पाहत असतो. आणि इकडे उदयकांत विचार करतो, आत्ता जर मी निघालो तर जोपर्यंत हा रमाकांत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी तो पुरावा घरी शोधेल आणि परत येईल. मी जातो असा विचार करून उदयकांत तेथून बाहेर पडणार. इतक्यात वल्लरी तेथे येते. वल्लरीला पाहून उदयकांत खूप घाबरतो. वल्लरीचा स्वॅगच वेगळा असतो. तिच्या चेहऱ्यावरचा माजच वेगळा आहे. ज्या दिवशी हा माज उतरेल ना त्या दिवशी खूप मजा येईल. वल्लरी विचारते, ए उदयकांत, काय भूत पाहिल्यासारखं माझ्याकडे काय पाहतोय? तर उदयकांत तिला विचारतो, तू तर पुण्याला जाणार होतीस ना, म्हणजे तू माझ्याशी पण खोटं बोलली का? तर वल्लरी म्हणते, अरे मी अशीच आहे, अनप्रिडिक्टेबल, आणि मी कधी काय करते हे माझ्याशिवाय कोणालाच माहीत नसतं. आणि तुला मी का सांगायचं रे? तुला जेवढं माहीत पाहिजे ना तेवढं तुला मी सांगते. बाकीचे माझे प्लॅन मी तुला कधीच कळू देणार नाही. तुझा काही संबंधच नाही आहे. उदयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, तू आणि अनप्रिडिक्टेबल? वल्लरी म्हणते, हो, ही वल्लरी काय चीज आहे ना, अजून कोणालाच कधीच कळलेलं नाही आहे. तेवढ्यात वल्लरीची नजर रमाकांतवर जाते. ती रमाकांत जवळ येते. तिला समजतं की रमाकांत मेलेला नाही आहे, तर तो फक्त बेशुद्ध झाला आहे. वल्लरी उदयकांतला जाब विचारते, काय रे, हा जिवंत कसा? मी तुला याला मारायला सांगितलं होतं ना. उदयकांत वल्लरीला सांगतो, नाही मारता आलं, कारण तू जेव्हा मला दागिने पैसे देत होती ना तेव्हाचा व्हिडिओ त्याने बनवून ठेवला आहे. त्यामुळे जोपर्यंत तो व्हिडिओ सापडत नाही तोपर्यंत आपण त्याला मारू शकत नाही. वल्लरी खूप चिडते आणि रमाकांतला म्हणते, उठ, सांग कुठं आहे तो व्हिडिओ? उठ ना, उठ ना. परंतु रमाकांत बेशुद्धच असतो. उदयकांत मासी बंदूक ताणतो आणि म्हणतो, ओठ ओठ, नाही तर गोळी घालेन बरं का. वल्लरी म्हणते, अरे त्याला उठवायचंय, आयुष्यातून नाही उठवायचंय. जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत तो जिवंत राहायला पाहिजे. असा उभाच राहणार आहे का? जा, त्याला उठवायला काहीतरी घेऊन ये. उदयकांत जातो आणि पुढच्या क्षणी पाण्याचा ग्लास घेऊन येतो. रमाकांतच्या चेहऱ्यावर जोरात पाणी मारतो. रमाकांत शुद्धीवर येतो. वल्लरी त्याचं तोंड पकडते आणि विचारते, बॉल बॉल, कुठे आहे तो फोन, कुठे आहे तो व्हिडिओ, बोल. उदयकांत म्हणतो,
रमाकांत लवकर सांग बरं का, नाहीतर तुझे हाल हाल करून मारू आम्ही तुला, सांग लवकर. रमाकांत शुद्धीत येतो आणि म्हणतो, माझा जीव जरी घेतला ना तरी तो व्हिडिओ कुठे हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. उदयकांत आणि वल्लरी खूप चिडतात आणि इकडे राजेश आपला बॉम्ब बनवण्याचा विचार करत असतो आणि म्हणतो, अर्णव राजेश शिर्के, तू मला खूप त्रास दिलाय. या राजेशने आजपर्यंत अनेकांना गुंडाळलं, परंतु तू मला या जेलमध्ये पोहोचवलं. तुला काय वाटतं मी या जेलमध्ये म्हणजे मी तुझं काही वाकडं करू शकत नाही? अरे तुझी कटकट आहे ना, मी आता एका मिनिटात मिटवणार. तू आणि तुझी ती इंदोरी जिलेबी दोघे जाणार एकाच वेळेस ढगात. आणि राजेश या बॉम्बकडे पाहून हसू लागतो. म्हणजे राजेशने आता अर्णव आणि ईश्वरीला बॉम्बने उडवून देण्याचाच प्लॅन बनवला आहे. खूप डेंजर प्लॅन बनवला आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये रमाकांतने खरंच धमाका केला आहे, पण पुढील एपिसोडमध्ये रमाकांत जे काही करणार आहे ना ते पाहून तुम्हाला खरंच खूप आनंद होईल. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, रमाकांत हा चक्क उदयकांतच्या डोक्यात बांबू घालून तेथून पळून जाईल. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीला पावसामुळे ट्रॅफिकमुळे या लोकेशनला पोहोचायला खूप उशीर होत असेल. ईश्वरी म्हणेल, सर आधी तर 1 तास दाखवत होते, आता 2 तास दाखवत आहे. मग ईश्वरीने जो इतका टाइमपास केला तो का केला हे अर्णव नक्कीच विचारणार. आणि इकडे रमाकांत उदयकांतच्या अड्ड्यावरून बाहेर पडणार आणि उदयकांत हा वल्लरीला फोन करून सांगेल की रमाकांत येथून निसटलाय. त्यामुळे वल्लरीलाही मोठा धक्का बसेल. रमाकांत हा रस्त्याच्या कडेला उभा असेल तेवढ्यात ईश्वरी त्याला पाहणार आणि अर्णवला गाडी थांबवायला सांगेल. मग ईश्वरीने अर्णवला रमाकांत सापडणार का? जर रमाकांत त्याला भेटला तर वल्लरीचा खेळ संपला, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.